पुण्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे स्वातंत्र्यवीर सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी पाहायला मिळते। विधानसभेत सुधीर मुनगंटीवारांनी ही मागणी केली आहे। कोणताही खर्च नाहीये, केवळ ठराव करायचा आहे। फाईल पुढे जाणार नसेल तर माझा हक्कभंग घ्यावा असं देखील यावेळेस मुनगंटीवार म्हणाले। फाईल दडपून ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवरही हक्कभंग लावावा अशी मागणी देखील विधानसभेत आज सुधीर मुनगंटीवारांनी केली। स्वातंत्र्यवीर सावरकर सारख्या राष्ट्रभक्तांच्या संदर्भात फक्त वित्तीय कोणताही ताण नाही, फक्त विधानसभेचा ठराव करायचा। अध्यक्ष महाराज यामध्ये कोणतेही पैसे मागितले नाहीये। अध्यक्ष महाराज यामध्ये भावनेचा आदर करायचा आहे। महाराष्ट्राच्या जनतेच्या हृदयामध्ये जी जाज्वल्य राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित केली त्या राष्ट्रभक्त देशभक्त स्वातंत्र्यवीर सावरकरांचा भारतरत्नाचा प्रस्ताव आपल्याला पाठवायचा आहे। 2019च्या भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्यात सुद्धा महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ठराव विधानसभा करेल असं सांगितलं आणि म्हणून अध्यक्ष महाराज मी अशासकीय ठराव मांडला तर जाहीरनाम्यामध्ये दिल्यावर 5 मार्च ते आज 23 जून आमचे नसती जर पुढे जात नसेल तर अध्यक्ष महाराज हा हक्कभंग माझा स्वीकारावा। खरं तर मी मंत्री महोदयांना विनंती केली, आपले नियम असे आहे की आपण मंत्री महोदयांवर हक्कभंग टाकतो, हाही बदल केला पाहिजे। मंत्री महोदयांची इच्छा असते, अधिकारी अध्यक्ष महाराज त्या नसतीवर असे बसतात की एखादी कोंबडी बसली म्हणून अंड्यातून पिल्लं निघावं तसून त्या 10 नसत्या त्याच्यातून तयार होईल। अध्यक्ष महाराज माझी विनंती आहे, हक्कभंग स्वीकारावा। जरी मी मंत्री महोदयांच्या विरोधात मांडत असलो तर या अधिकाऱ्यांच्या विरोधात स्वीकारला पाहिजे असा नियम बदलावा। आश्वासन समितीकडे जाण्याच्या ऐवजी मी विचार केला की पॉवरफुल व्यक्तिमत्वाचे अध्यक्ष आहे, अध्यक्षांकडे कमीत कमी स्वातंत्र्यवीर सावरकरांना आश्वासन समितीमध्ये अध्यक्ष आपले अधिकार कधी वापरतात? वेन देर इज नो ऑल्टरनेट एफिकेशियस रेमेडी, म्हणजे इतर कुठचाही मार्ग जेव्हा नसतो तेव्हा अध्यक्षांना त्यांचे अधिकार वापरायला लागतात। त्यामुळे सुधीर भाऊ आपल्याकडे व्यवस्था लागलेली आहे, आश्वासन समिती आपल्याकडे आहे। आपण आश्वासन समितीकडे याचिका करा, त्यावरती जर समाधानकारक आपल्याला कारवाई प्राप्त झाली नाही तर हक्कभंगा संदर्भातला मी निर्णय घेईन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।